ह्या आजच्या एपिसोडमध्ये आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमधला जो महत्त्वाचा ॲडजस्टमेंटचा घटक आहे सबस्क्रिप्शन, ती ॲडजस्टमेंट कशी काय सोडवायची ते समजून घेणार आहोत. मागच्या एपिसोडमध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय ते आपण समजून घेतलं आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे नफा न मिळवणाऱ्या संस्था, किंवा त्यालाच दुसरं नाव आहे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे अव्यापारी संस्था. ह्या ज्या संस्था आहेत यांचं मॅनेजमेंट जे आहे किंवा म्हणजे आर्थिक व्यवहार जो आहे तो सगळ्या या संस्थांचे जे मेंबर असतात त्या मेंबरकडून वर्षभरात मध्ये जमा होणारी जी वर्गणी असते त्या वर्गणीवर या संस्थांचं मॅनेजमेंट चालते. त्या वर्गणीला म्हटलं जातं सबस्क्रिप्शन. म्हणून इथे लिहिले बघा, सबस्क्रिप्शन हे अशा संस्थांचे प्रमुख उत्पन्न असते. आणि हे जे सबस्क्रिप्शन आहे ते या संस्थांचं इन्कम असल्यामुळे प्रॉब्लेम सोडवायला जो रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिलेला असतो त्या रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला सबस्क्रिप्शन हा घटक दिलेला असतो. आणि आपण उत्तरामध्ये म्हणजे सोल्युशनमध्ये प्रॉब्लेम सोडवताना हे जे सबस्क्रिप्शन आहे ते इन्कम असल्यामुळे इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवलं जातं. आता या सबस्क्रिप्शनमध्ये दोन घटक ऍड केले जातात आणि दोन घटक लेस केले जातात ते ॲडजस्टमेंटनुसार. म्हणजे ज्या प्रकारचे ॲडजस्टमेंट असेल त्यानुसार आपण ते घटक ऍड किंवा ते घटक आपण लेस करू शकतो. बघा, सुरुवातीला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सबस्क्रिप्शन, क्रेडिट साईडला आपण बाय लिहितो. सबस्क्रिप्शन कंसामध्ये मी मुद्दाम दिले टोटल. टोटल याचा अर्थ रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला जेवढं एकूण सबस्क्रिप्शन दिलं असेल त्याची टोटल आपल्याला इथे सुरुवातीला इनर कॉलमला लिहायची आहे. टोटल म्हणजे त्या सबस्क्रिप्शन मध्ये कधी कधी 3 वर्षाच्या अमाऊंट दिलेले असतात. एक असते लास्ट इयरची, एक असते करंट इयरची आणि नंतर असते नेक्स्ट इयरची. म्हणून त्या तिन्ही अमाऊंटची बेरीज करून टोटल सबस्क्रिप्शन सुरुवातीला लिहिलं जातं इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला इनर कॉलम मध्ये. त्याच्यामध्ये बघा, आता पहिलंच दिले ऍड दिले आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. करंट इयर म्हणजे चालू वर्ष. चालू वर्षाची वर्गणी अजूनही मिळणे बाकी असणे. जर काही सभासदांची चालू वर्षाचीच वर्गणी अजून पण येणं बाकी असेल तर हे झालं उत्पन्न येणं बाकी आहे, म्हणून त्याला म्हणतो आपण आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग उत्पन्न असल्यामुळे ते इन्कम साईडला ऍड करायचं आहे अधिक आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. आणि ह्याचा इथे जेवढी अमाऊंट आपण ऍड करू त्याचा दुसरा इफेक्ट आहे करंट इयर बॅलन्स शीट ऍसेट साईड. पुढचा मुद्दा बघा, प्लस प्री रिसिव्ड इन लास्ट इयर. काही सभासद असे असतात की त्यांनी चालू वर्षाची वर्गणी मागच्या वर्षी अगोदरच आपल्याकडे ऍडव्हान्स म्हणून जमा केलेली असते. ती वर्गणी खरी असते या वर्षाची, पण काही सभासदांनी दिलेली असते मागच्या वर्षीच. म्हणजे ते खरं ऍक्च्युअल उत्पन्न आहे चालू वर्षाचं. म्हणून ते चालू वर्षाचं उत्पन्न दाखवण्यासाठी त्याच्यामध्ये ऍड केले प्री रिसिव्ड इन लास्ट इयर. मागच्या वर्षी अगोदरच मिळालेली वर्गणी आहे पण ती आहे चालू वर्षाची म्हणून ऍड केले. आणि यांचा दुसरा इफेक्ट आहे लास्ट इयर बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. तिसरा मुद्दा बघा, प्री रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर. काही सभासद असे असतात की त्यांनी यंदाची वर्गणी भरलेली असतेच पण या पुढच्या वर्षीची वर्गणी सुद्धा त्यांनी याच वर्षी अगोदरच आपल्याकडे जमा करून घेतलेली असते. त्याला म्हणतो आपण प्री रिसिव्ड, पण नेक्स्ट इयरची आहे नेक्स्ट इयरची पण मिळाली आहे या वर्षी, पण ती ऍक्च्युअल यंदाचं उत्पन्न नाहीये म्हणून मायनस केले प्री रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर. आणि ह्याचा दुसरा इफेक्ट जाईल करंट इयर बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. हा ऍडजस्टमेंट मधला चौथा जो मुद्दा आहे तो बघा, लेस आहे आउटस्टँडिंग इन लास्ट इयर. आउटस्टँडिंग इन लास्ट इयर म्हणजे या संस्थेचे काही सभासद असे असतात की त्यांनी गेल्या वर्षीची पण वर्गणी अजून पण यंदा देणं बाकी ठेवलेलं असतं आणि ती यंदा जी वर्गणी देतात त्याच्यामध्ये गेल्या वर्षीची बाकी असलेली वर्गणी ते देत असतात. म्हणजे ते खरं गेल्या वर्षीचं इन्कम असते पण ते यंदामध्ये मिळालेलं असते म्हणून प्रत्यक्ष यंदाचं नसल्यामुळे आपण मायनस करायचं आहे आउटस्टँडिंग इन लास्ट इयर. ह्याच्यामध्ये ऍक्च्युअल अमाऊंट रिसिव्ड असं मुद्दाम दिले, कारण कधी कधी काय होतं गेल्या वर्षीचे 5,000 रुपये समजा येणं असतील आणि त्यापैकी 3,000ची वसुली झाली असतील तर प्रत्यक्ष जेवढे गेल्या वर्षीचे वसूल झाले
तेवढीच अमाऊंट इकडून वजा करायची आहे. म्हणून इथे मुद्दाम दिले ऍक्च्युअल अमाऊंट रिसिव्ड. बघा मागील वर्षाची येणे बाकी असलेली वर्गणी या वर्षी मिळालेली असेल तर ती लेस केली जाईल. आणि याचा दुसरा इफेक्ट असेल लास्ट इयर बॅलन्स शीट ॲसेट साईड. इथे मात्र तुमची टोटल अमाऊंट दिसली पाहिजे, म्हणजे मागच्या वर्षी जेवढी येणं बाकी असेल तेवढी अख्खी अमाऊंट मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटला ॲसेट साईडला. आणि चारही पॉईंट सोडवल्यानंतर जी बाहेरच्या कॉलमला अमाऊंट येईल ती प्रत्यक्ष यंदा वसूल झालेली यंदाची वर्गणी असेल, ती तुमची बाहेरच्या कॉलमला आलेली असेल. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा या प्रकरणासंबंधी, प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जो आपण इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट बनवतो तर त्याची एंडिंगची जी डेट असते त्या एंडिंगच्या डेटवरून आपल्याला करंट इयर कळतं. आणि करंट इयरचं स्टार्टिंगचं कॅपिटल म्हणजे 1 तारखेचं कॅपिटल जर प्रॉब्लेम मध्ये कुठे दिलं नसेल, इथे कॅपिटलला आपण कॅपिटल फंड बोलतो, तर तो कॅपिटल फंड वर्षाचा स्टार्टिंगचा जर दिलेला नसेल तर तो मिळवण्यासाठी आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट बनवावी लागते. ओपनिंग बॅलन्स शीट म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला मागच्या वर्षीचे क्लोजिंग बॅलन्स भरायचे असतात, ॲसेट्स आणि लायबिलिटी. म्हणून इकडे दिले बघा करंट इयर म्हणजे चालू वर्षाचा सुरुवातीचा कॅपिटल फंड म्हणजे भांडवल दिले नसेल तर ओपनिंग बॅलन्स शीट वर्किंग नोट मध्ये तयार करायचे. आपल्याला सोल्युशन मध्ये नाही ठेवायचे, वर्किंग नोट मध्ये तयार करायचे. आणि त्या बॅलन्स शीट मध्ये मागील वर्षाच्या एंडिंगच्या म्हणजे क्लोजिंग ॲसेट आणि क्लोजिंग लायबिलिटीज नोंदवायच्या आहेत. आणि मग ॲसेट्स मायनस लायबिलिटी इज इक्वल टू कॅपिटल या सूत्राचा वापर करून मागच्या वर्षीचं क्लोजिंग कॅपिटल म्हणजेच आपल्या करंट इयरचं ओपनिंग कॅपिटल शोधून काढायचं आहे. आणि मग ते काढलेलं कॅपिटल जे आहे ते यंदाचं ओपनिंग असेल, म्हणून यंदाच्या म्हणजे करंट इयरच्या बॅलन्स शीटला आपण लायबिलिटी साईडला नोंदवतो.